राग धरुणी कुणाचा वैर करुणी कुणाशी अरे भल्या मानसा तू तोल सावरा मनाचा तोल सावरा मनाचा. आवडे देवासी तो ऐका प्रकार. माझ्या देवाला काय आवडतं, समाजासाठी तुम्ही जे कराल ना ते आजही गाडगे बाबा आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. ते सगळ्यांचं सगळं कार्य केलेलं बघतायत. तुम्ही फक्त प्रेमानं आवाज द्या, बाबा तुमच्या करता तुम्हाला कृपा आशीर्वाद द्यायला येणार आहेत. आज खऱ्या अर्थानं जे काही कार्य माझ्या गाडगे बाबांनी केलेलं आहे त्याला आठवण्याचा, त्यांच्या स्मृती स्मरणाचा दिवस, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा दिवस आहे. आपण काय केलं यापेक्षा आपल्या संतांनी काय केलं याच्यामध्ये फार मोठा अधिकार आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्याने काय करतो, मन नाराज होतो, बरोबर ना? मला सांग, इथं बसलेल्यांपैकी कुणाला राग येतो? नाही नाही, इथं गावचं कुणीच नाही, परिटवाड्यातले कुणालाच राग येत नाही, बरोबर ना? झोपले का काय? राग ताई, रागाचं विचारूच नका. आम्हाला कोणी साधं चहामध्ये पाणी जरी टाकलं तरी राग येतो, दुधामध्ये पाणी टाकलं तरी राग येतो. आम्हाला लय राग येतो. बघा, राग काही कामाचं नाहीये. आपल्याला जर आयुष्यामध्ये संतांनी कार्य केले, त्याच्यासोबत जर जायचं असेल, जगायचं असेल, जीवन समृद्ध करायचं असेल, तर तुम्ही राग सोडून द्यायचं. खूप सुंदर सांगतायत. काय एका सापाला राग आला, मला सांगा, साप काय करतो? चावतो. चावल्यावरती काय होतं बाळा? आपण मरून जातो, बरोबर ना? साप जर आपल्याला चावला तर आपण मरून जातो. सापाला राग आला, बघा माझ्याकडं. कुणाला? सापाला. सापाच्या अंगावर कुऱ्हाड पडली आणि साप विचार करतो, मला कोण मारायला टपले? हा, अरे मी कोण आहे माहिती का तुला? मी जर दंश केला तर मग सुट्टी नाही. इतका राग आला, कुऱ्हाडीवर, शेपटीच्या भागाने कुऱ्हाडीवर घाव घालायला सुरुवात केली. रक्तबंबाळ झाला साप. सापाला राग आला. राग तरी शांत नाही सापाचा राग. इतका राग, इतका राग, इतका राग. सापाचं नाव आहे फक्त, सगळ्यांनी आपल्या आणायचे, बरं का? असे साप लईत आपल्यात. इतका राग आला सापाला, सापाने विचार केला, शेपटीचे तुकडे पडले तरी साप शांत नाही. तडफड 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 करायला लागला. तोंडाचा भाग उचलला आणि कुऱ्हाडीवर मारायला लागला. दन 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 दन. बघता काय माझ्याकडे तुकडे पडले सापाचे. कशामुळं? राग आला म्हणून खूप सुंदर सांगितलंय. राग आयुष्यामध्ये येऊ देऊ नका. त्या रागामुळं खूप खूप मोठ्या मोठ्या लोकांचे घात झालेले. काही लोकांनी रागामुळं आत्महत्या केली. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते. संसार आहे म्हटल्यानंतर भांडण तंटे होत राहणार. नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला भांडल्याशिवाय राहणार? खरंच नाही म्हणताय? हा, भांडायचं नाही. तेवढ्यासाठीच मी आले. काय सांगितलं ऐका, ऐकू द्या. शांत बसा. किती सुंदर सांगितलं ऐका. राग धरुणी कुणाचा वैर करुणी कुणाशी राग धरुणी कुणाचा वैर मनाला काय करा, त्या ठिकाणी सावरून ठेवा. हा राग आपल्या आयुष्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात, सातत्याने सांगितलं, भजन केलं पाहिजे. भजन केल्यानंतर जीवाला सुख लागतं. का बरं? कुठं सांगितलंय का? लाखोचा बंगला बांधला, त्याच्यात जर वजन झालं नाही ना, तुकोबाराय काय म्हणतात माहिती का? तुम्ही फार मोठा बंगला बांधला, काचेचा बंगला बांधला, महल बांधला, खूप सगळी संपत्ती कमवली, पण ते जे घर बांधलंय त्याच्यात जर भजन आणि कीर्तन होत नसेल तर तुकोबाराय म्हणतात काडी लावा त्याला. काय म्हणतात? काडी लावा. मी सांगत नाही, काय म्हणतात तुकोबाराय? काय थोरपण जाळावेते. तुमच्या संपत्तीला काही नाही. मग काय बरं, का असं म्हटले असतील? कारण की नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की त्या नामाच्या चिंतनाने तुमच्यावरती आलेलं विघ्न सुद्धा निघून जाणार आहे. पण आम्ही नाम
नामस्मरण करत नाही, आम्ही कुठलाच देव आठवत नाही, नाही कुठला संत आठवत नाही, आम्ही देवाला हात जोडत नाही, आम्ही संताला हात जोडत. आम्ही काय करतो, दिवसभर जा ह्याच्या मागं, जा त्याच्या मागं. ह्याने असं केलं, निरर्थक गोष्टीची चर्चा करून आयुष्याचं सोनं होत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, बाबा रे सुधरा आता, इथून पुढं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. मला सांगा, आता दादा खूप सुंदर मृदुंग वाजवतायत, इकडे लक्ष द्या. दादा फार सुंदर मृदुंग वाजवतायत, त्यांना मृदुंग वाजवता येतोय, ही त्यांची काय आहे, कला आहे, म्हणून ते मृदुंग वाजवण्याचे काय आहेत, लायक आहेत. आपल्याला मृदुंग वाजवता येत नाही, मग आपण काय. बघा मग विचार करा, आपल्याला तुकोबाराय आपल्या पाया पडून विनंती करतात. विचार करा, तुकोबारायांचं सांगणे आपल्याला की बाबा रे आता इथून पुढं गेलं आयुष्य, तुमचं वय 85 असेल ना बाबा, इथून पुढं आता तरी पुढे घाला माळा, हा आता तरी पुढे गोपीचंदन टिळा लावा, आता तरी इथून पुढं, आता तरी पुढे, इथून पुढे आपण प्रयत्न करू. तुकोबाराय विनंती करतात, पण नाही आम्हाला समजलं, म्हणून प्रयत्न करा आयुष्यामध्ये सुंदर जीवन जगायचं. किती सुंदर जीवन आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आपण जर या जीवनामध्ये संतांना जवळ केलं तर आयुष्याचं सोनं आपल्या होणार आहे. आपण जर आयुष्यामध्ये देवाला जवळ केलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे. म्हणून महाराज सांगतात, तुम्हाला एक पर्याय सांगतो, तुम्ही कीर्तनाला आलात ना, जेथे कीर्तनाची जागा तेथे आल्यापासून सांगते टाळी वाजवा. टाळी वाजवल्यामुळं काय होतंय, आत्ता नव्हतं म्हटलं, ऐका, आल्यापासून म्हणत होते टाळी वाजवा. ज्यावेळेस आपण टाळी वाजवतो त्यावेळेस कीर्तनामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होतात आणि देवाचं लक्ष तुमच्यावरती जातं. ऐका बरं का, तुम्ही म्हणता कसं काय, दादा तुझं नाव काय, नाव आहे अलंकार, काय अलंकार नावे. आता मी ह्या दादाला जर आवाज दिला, अलंकार इकडे ये, तो म्हणून जाऊ 5 मिनिटांनी, जाऊ 10 मिनिटांनी, काय त्यात एवढं, जाता येता अजून आता आहे तिथं, सगळ्या गावकऱ्यांची भेट घेऊन मगच जाणार आहे. पण ऐका, या उलट आपण सगळ्यांनी मिळून म्हटलं अलंकार, पळत येईन का धावत येईन, बघता काय माझ्याकडं, पळत आणि धावत, सुसाट्याच्या वेगानं तो पळत आपल्याकडे येणार आहे का, हे एकीच बळ आहे. आपण सर्वांनी ठरवायचंय बघा, आपल्याला मान नको, सन्मान नको, काहीच नको, आम्हाला फक्त आणि फक्त ह्या येत्या 23 फेब्रुवारीला आपला सगळा समाज या ठिकाणी काय पाहिजे, एकत्र पाहिजे. संतांची देवाची जयंती पुण्यतिथीला निदान आपण एकत्र येऊया, एवढा जयघोष करूया, एवढा जयघोष करूया. 4 लोक येतील, अरे खरंच बरं का, त्या परीटवडीमध्ये काय इतका सुंदर कार्यक्रम झाला, अरे काय सांगू तुम्हाला. लोकांनी आपल्या गावामध्ये आपल्या वाडीची चर्चा करावी, एवढं सुंदर देखणं नियोजन तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आणि तुम्ही लोक सुद्धा पाठीमग, पुढे ज्यांना एंट्री भेटली त्यांचं बरं आहे, पाठीमग लोक उन्हात बसलेत, म्हणून बघा अहो भाग्य आहे तुमचं, एवढा अधिकार आहे. कार्यक्रमाचं फल केव्हा होतं माहितीये का दादा, जेव्हा लोक कार्यक्रमाला येतात तेव्हा. नाही तर खूप सगळं करून लोकच आली नाही तर त्याचा फायदा नाही, म्हणून खूप सुंदर नियोजन केलं. पण विचार करा, इथून पुढं आजपासून मिनिटाला आपण एक विचार करायचा आहे, काय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की आपण जे काही करतोय ते आपल्यासाठी नाही, जगासाठी नाही, सगळं आपलं आपलं म्हणत जातो ना. बघा खूप सुंदर सांगतात महाराज, काय सांगतात, तू जे जे माझं माझं म्हणतोयस ना, ते काहीच तू तुझ्यासोबत घेऊन जाणार नाही, सगळं माझं माझं आयुष्य गेलं, आता इथं मरणापर्यंत येऊन टाकला, पण तुला काहीच सोबत येणार नाही. खूप सुंदर सांगितलेलं, काय, हे माझं ते माझं करत करत सगळं आयुष्य गेलं. तर महाराज सांगतात काय, तू म्हणशील बायका पोर, म्हणशील बायका पोर, ते तुझ्या वागची चोर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. ऐका, या पोरांसाठी आयुष्य समर्पण करतोय ना तुम्ही, फक्त मरायचा अवधी, तुम्ही मेल्यानंतर कोणी तुमच्यासाठी थांबायला तयार नाही. पैसा 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 करत जगतोय आपण आयुष्यभर. शर्ट घ्यायला गेलो ना, कापड भारी ना, लिननचं पाहिजे, खादीचं पाहिजे, ब्रँडेड. गाडी घ्यायला गेलो ना बाबा, फॉर्च्युनर ब्रँड पाहिजे, ब्रँड. मोबाईल घ्यायला गेलो ना, ब्रँडेड पाहिजे, आयफोन. सिस्टीम माईक घ्यायला गेलो ना, ब्रँडेड दाखवा.
मृदुंग घ्यायला गेलो ब्रँडेड दाखवा, कॅमेरा घ्यायला गेलो ब्रँडेड दाखवा, घड्याळ घ्यायला लागलो ब्रँडेड दाखवा. सांगू तुम्हाला सगळं ब्रँडेड 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 करत जातो. मला सांगा आयुष्यभर काही लोक बेसन भाकरी खात जगली, काही लोक पिझ्झा बर्गर खात जगली, काही लोक चहा पिऊन दिवस काढली, काही लोक त्या ठिकाणी हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये जाऊन जेवली. ज्याच्याकडे पैसा आहे तो 5 स्टार मध्ये जेवला आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्यांनी पाण्यासोबत भाकर खाल्ली. ऐका बरं का, सगळं केलं ब्रँडेड 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 गोष्टी करत गेलो आयुष्यभर. कुठली पण वस्तू घेताना पहिले काय बघितलं? ब्रँड. मरताना ज्यांनी श्रीमंतीमध्ये आयुष्य जगलं, ज्यांनी काचेच्या बंगल्यामध्ये आयुष्य जगलं आणि ज्यांनी झोपडीत जीवन जगलं ना, शेवटी मरताना दोघं एका स्मशानभूमीमध्ये आले. जो श्रीमंत आमदार, खासदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, किती मोठा व्यक्ती असू द्या, ब्रँडेड स्मशानभूमी नाहीये दादा. काय सांगितलं ऐका, पैशासाठी करतोय ना उलाढाली, हा पैसा किती वाईट आहे ऐका. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका, तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका, तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका. ऐका, मेल्यावरती काय घेऊन जाणार एवढं कमवलेलं? फक्त मडकं. हा, घरदार. मी सांगितलं सगळ्या गोष्टी इथेच राहणार आहे. या जगामध्ये सत्य काय असेल? सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे सांगू. शाश्वत काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. म्हणून महाराज सांगतात बाबा, आज कळालंय ना तुला अर्चना दीदींचं कीर्तन? इथून पुढं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा. आयुष्यभर घरदार प्रॉपर्टी जमवण्याकरता ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला उलाढाली करत जगलो, पण सरते शेवटी एकही रुपयाचा नाणं वरती घेऊन जाणार नाही. खूप सुंदर सांगितलं ऐका. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, तेच राहील सार, तेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला गावाच्या बाहेर किती जरी तुमचा मोठा बंगला असला तरी पहिली अंघोळ तिथं चौकामध्ये घालतात मरल्यानंतर. गावाच्या बाहेर स्मशानभूमीमध्ये तुम्हाला राहावं लागणार आहे. किती काचेचा बंगला असला ना तरी कुणी तुम्हाला तिथे ठेवणार? याही पुढे जाऊन सांगू. अरे आपलीच माणसं, ज्या माणसांसाठी जगलो, ज्या बायका पोरांसाठी जगलो ना, आपल्याला त्या ठिकाणी जाळून आल्यानंतर आपलीच लोक आंघोळ करतात. आहे ना, माहितीये ना. म्हणून ऐका, या जगतामध्ये जसं गाडगे बाबांनी गोपाला गोपाला भजन केलं, तसं महाराज सुद्धा सांगतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, पैसा पैसा करू नको रे बाबा, तो पैसा तुझ्यासोबत येणार नाही. काय म्हणतात ऐका, पैसा पैसा करायचं नाही, मग काय करायचं? महाराज सांगतात, आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सुद्धा वर्णन केलंय. काय? इथं ते करावे देवाचे चिंतन, करोन या मन एकविध. इतकी भक्ती करा, एक भक्तीनं निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, एकजुटीनं एकत्र या, त्या देवाचं भजन करा. पैसा सोबत येणार नाही. काय सांगतात ऐका. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका, तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. माझं नाव विश्वाला या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी.
तुकोबाराय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, इथं ते करावे देवाचे चिंतन, करोण या मन एकविध. किती वाजले? म्हणून सगळ्यांनी एकदा प्रेमानं आपण भजन करूया. सर्वांनी हात वरती करा. विठोबार ओझरचा गणपती तुमच्या जवळ आहे. ऐका ना, आयुष्यामध्ये नाही काही जमलं हरकत नाही, नाही तुम्हाला परमार्थ कळाला नाही हरकत नाही, पण विचार करा आयुष्यामध्ये सगळ्यात शेवटी बाबांनी सांगितलेले सुद्धा आहे की आई वडिलांची सेवा केलं तर तुम्हाला सगळ्यात गोष्टी मिळणार आहेत. मी सांगेन तुम्हाला, आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत, शिक्षण दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. गाडगेबाबा कीर्तन झालं ना, लोकांची दर्शनाला रांग लागायची, गाडगेबाबा पळून जायचे. एवढे अधिकार संपन्न असताना सुद्धा गाडगेबाबांनी स्वतःचा मोठेपणा कुठं मिरवला नाही. या समाजाचं कार्य करतोय, सगळे समाज बांधवांचं कौतुक करावं वाटतं. त्यांना कधीच कुठल्या गोष्टींचा त्या ठिकाणी ते स्वतः करत नाही. मला माहिती सुद्धा नाही नियोजन कोणी केलं, आयोजन कोणी नाही केलं. कोणीच माझ्यापर्यंत आलं नाही की ताई माझं नाव घ्या, याला खऱ्या अर्थाने एकी म्हणतात. जोरदार टाळ्या. आणि हेची आम्हा करणे काम, आम्हाला आपल्याला हेच काम करायचंय, सातत्याने एकत्र यायचंय. एक दिवसाचा कार्यक्रम आहे हा, खेळ नव्हे एकल्याचा. हा जोरात म्हणून या मेळ म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलात, म्हणून एवढा सुंदर धर्माचं कार्य आपण घेतलेलं आहे. आयुष्य सुंदर आहे, फक्त मुलांना संस्कार द्या. इथं सुंदर, या ठिकाणी खूप सुंदर कौतुक करावं या लेकींचं. सगळ्या सुंदर या शाळेतल्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत. माझी जाऊ सारखं, रमाई सारखं सगळ्यांनी आवरलेले. याला म्हणायचं संस्कार संपन्न शिक्षण. बरोबर आहे ना? शिक्षण देत असताना आपण शाळेत फक्त मुलांना पुस्तकी ज्ञान दिलं जातं. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. पण ऐका, ही जी लेकरं पाठीमागं उभा आहेत ना, एक वेळ तुम्ही शाळेत टाकलेली मुलं फक्त सुशिक्षित होतात, पण जी मुलं वारकरी संप्रदायाचा आचार विचार उच्चार करतात, कदाचित ते सुशिक्षितही असतात पण ते सुसंस्कारितही असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही लेकरं आहेत. किती कौतुक करावं यांचं. असेच आदर्श आपल्यामध्ये एक घडले पाहिजे. यासाठी किती धर्मशाळेत आपल्याला माहिती आहे ना. अहो, बाबांनी प्रत्येकाकडून एवढ्या कष्टाने त्या धर्मशाळा उभा केल्या आहेत. मला सांगा, बऱ्याच जणांना कुणाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल माहिती आहे का? आपण जा स्वतः आपल्या लेकरांना तिथं कुठंतरी सातत्याने त्या गोष्टींकडे लक्ष द्या. आहात ना एकत्र, सगळ्यांनी विचार करा, म्हणून प्रयत्न करा. महाराज खूप सुंदर सांगतात. झालंय कीर्तन, संपलंय कीर्तन. महाराज सांगतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, काय फार शिकवावे. तुम्हाला जास्ती सांगायची गरज नाही, ज्ञानी माणसाला जास्ती सांगायची गरज नाही. मग खूप सुंदर वर्णन केलंय. काय म्हणतात, इको द्या. काय सांगतात महाराज सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल
दुसरा येईल हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा. मुलं इकडे लक्ष द्या. समोर बसलेली मुलं ही मुलं जशी पावलं फिरतात तशी तुम्हाला करायची. जागेवरती उभं राहून जमतंय ना? उभं राहा. ज्यांना ज्यांना नाचावं वाटतं त्यांनी नाचायचंय आज. हे जरी नाही कालं मग दुसरं येईल हे जरी नाही कालं. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आंबे काय बघाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आंबे काय बघाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. दाखवतो दाखवण द्या ग कुणी. ताई आवाज द्या हो. एक ताई सर्व पुरुष मंडळी दाखवतो दाखवण द्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळवणी कुंकू घ्या कुणी काळवणी कुंकू घ्या कुणी काळवणी कुंकू घ्या कुणी काळवणी. कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी. सुया घ्या पोत घ्या दामण घ्या दाखवतो दाखवण द्या ग कुणी. दाखवतो दाखवण द्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळवणी कुंकू घ्या कुणी काळवणी. काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. पिंगा गे बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगळा गे बाई पिंगळा ग पिंगळा गे बाई पिंगळा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा वाद्या. पिंगळा गे बाई पिंगळा ग पिंगळा गे बाई पिंगळा. अवघा अवघा धांगड दिगागे अवघा धांगड दिगागे अवघा धांगड दिगागे. अवघा नांगर निघागे अवघा नांगर निघागे अवघा नांगर निघागे अवघा नांगर निघागे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. अहो वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावधोनी बदली लागे देव करा कैवारी. सावधोनी बदली लागे देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. गणपती राया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया काय मागू मागण रे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. काय मागू मागण रे. हेच माझं मागण रे देवा. हेच माझं मागण रे. हेच माझं मागण रे देवा. हेच माझं मागण रे. मागणे रे देवा हे माझं मागणं रे. बोला कुंडली कवराई श्री ज्ञान रे तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने
महाराष्ट्र संत गाडगे बाबांची गणपती बाप्पा मोरया. खाली बसा सगळे. काय वाटलं? आवाज द्या हो व्यवस्थित. काय वाटलं? आपली बी पोरं कमी हा. आपल्याला आपल्या मुलांचा पण अभिमान वाटावा म्हणून खऱ्या अर्थानं आपली मुलं सुद्धा गुणवानी. लेकरांसाठी जोरदार टाळावाचं. यांच्याकडे बघून आज तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. देवाच्या नावाचं वेड लागलं, झालंय कीर्तन. सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत. जे पुढं बसलेत ते पाठीमागं बसलेत ते एवढं सुंदर आनंद घेतला महाराज. सांगते तुम्हाला, आता तर आवाजच निघाला एवढा आवाज बसला माझा. खूप सुंदर नियोजन. आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण शूटिंग ब्रँड मराठी म्हणून एक प्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे. आजचा कार्यक्रम जो परिटवाडीने भरवलेला आहे ना दादा, हा फक्त आजच्या पुरता मर्यादित नाही. हा पिंगळा फक्त आजच्या पुरता मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम हे ब्रँड मराठी यूट्यूब चॅनल करणार आहे. जोरदार आमच्या योगेश दादांसाठी टाळ्या वाजवा. खूप सुंदर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे की त्या यूट्यूबमध्ये ते स्वतः समाजातली सगळ्या कीर्तनांचे व्हिडिओ अतिशय उत्तम पद्धतीने एडिट करून त्यांच्या व्हिडिओ समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. एवढे कीर्तन छान झाले, पण ते बघण्याकरता अशी लोक असावीत म्हणून खऱ्या अर्थानं दादांना द्यावेत तेवढे धन्यवाद आहे. सुंदर सिस्टीम आहे. त्या सिस्टीम ज्यांनी ऑपरेट केली त्यांना मनस्वी आभार. गायनाचार्य असतील महाराज आदरणीय, तिन्ही महाराज माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ. तिघांच्या चरणी मी माझा माथा ठेवते. वयानं छोटं, मूर्ती लहान पण कीर्तिमान. तुमचे शिष्य आहेत का हो? नाही ना? अतिशय सुंदर वाजवलं. जोरदार टाळ्या वाजवतात असं. विनेकरी बाबा अतिशय सुंदर. त्यांच्या चरणी माझा माथा. दादा तुमचं नाव? माऊली महाराज दिघे. हा, खूप सुंदर. या गावाचं या परिसराचं भूषण आहे माऊली महाराज दिघे. तुमच्याही चरणी माझा माथा. सगळेच जण माझीच माणसं आहे. आता कुठल्या व्यक्तीचं नाव घेऊ, कारण की असं होतं मग कोणाचं नाव घेतलं का, बरोबर ना? सगळे आमच्या ताई असतील, सगळ्याच माझ्या ताई, सगळ्याच माझ्या या ठिकाणी माझे बंधू आहेत. सगळ्यांनी मला प्रेमानं असंच प्रेम शेवटपर्यंत असू द्या. आणि गाडगे बाबांनी शिकवण दिलेली आहे, ऐका बरं का इकडं. गाडगे बाबांनी सांगितलंय कितीही मोठा झाला तरी माणसाचे पाय जमिनीवर असले पाहिजे. गाडगे बाबा सांगतायत म्हणून समाजापर्यंत कितीही महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ द्या, पण तुम्ही प्रेमाने आवाज द्या. ही तुमची लाडकी लेक मी संतांची कधी यायला. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची. तुम्हाला विनंती करते, पायाला स्पर्श करून विनंती करते, असंच प्रेम माझ्यावरती कायम स्वरूपी राहू द्या. सर्व ज्ञानी अधिकार संपन्न सर्व लोक जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी मनस्वी आभार मानते. आणि सगळ्यात शेवटी आपण गाडगे बाबांचं एक भजन घेणार आहोत आणि त्या भजनाने कार्यक्रम या ठिकाणी आपण कीर्तनाला विराम देणार आहोत.